ए बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 2:3. खर्चाचे गुणोत्तर 2:5 आहे. जर प्रत्येकाची बचत 400 रुपये एवढी असेल तर एचा पगार किती? प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर. लेकरांनो लक्ष द्या. इथं ए आणि बी यांची मी नावं मांडतो, लक्ष द्या थोडंसं बारकाईनं. इथं आपण गुणोत्तर मांडू, लक्ष द्या. त्यांच्या पगाराचं गुणोत्तर, लक्ष द्या लेकरांनो, पगाराचं त्यांच्या गुणोत्तर गणित म्हणते की ए बी यांच्या पगाराचं गुणोत्तर 2:3. प्रत्यक्षात त्यांचा पगार किती काढण्यासाठी चलपद x वापरायचं, लक्ष द्या. ओके, आता त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर 2:5 आहे. प्रत्यक्षात त्यांचा खर्च किती काढण्यासाठी चलपद y वापरायचं, लक्ष द्या. करायचं काय? इथपर्यंत कळालं. आता लेकरांनो, पगार वजा खर्च बराबर बचत हा सिद्धांत आहे. उदाहरणार्थ माझा पगार 10,000 रुपये आहे, पैकी 8,000 रुपये मी पर मंथ खर्च करतो, तर अर्थातच 10,000 वजा 8,000 बराबर म्हणजे उर्वरित रक्कम जी उरेल 2,000 ही असणार बचत. म्हणून पगाराचं गुणोत्तर वजा खर्चाचं गुणोत्तर बराबर बचत हा सिद्धांत लक्षात ठेवा. म्हणजे करायचं काय तर 2x वजा हे 2y बराबर ही बचत 400 रुपये प्रत्येकी आहे. दोघेही 400 रुपये बचत करतात. याचा पगार 2x, खर्च 2y, 2x वजा 2y बराबर 400 ही बचत समीकरण 1 तयार होते. इथं बीचा पगार 3x, बीचा खर्च 5y आणि बीची सुद्धा बचत 400 रुपये हे समीकरण 2. करायचं काय सर? समीकरण 1 ला लेकरांनो लक्ष द्या, समीकरण 1 ला 3 ने तर समीकरण 2 ला 2 ने गुणा. गणिताला इकडं वळतं करू. समीकरण 1 ला 3 न गुणायचं म्हणजे 3 दोन्ही 6x, लक्ष द्या, वजा 3 दोन्ही 6y बराबर 400 गुणिला 3 म्हणजे 1200 हे 9. अर्थात तिसरं समीकरण प्राप्त झालं. समीकरण 2 ला 2 न गुणायचं, 2 गुणिला 3x 6x वजा 2 गुणिला 5y 10y बराबर 2 गुणिला 400 800 हे समीकरण 4 तयार झालं लेकरांनो, लक्ष द्या बरं का. आता काय करायचं सर? आता लेकरांनो, समीकरण 3 वजा समीकरण 4 या 3 आणि 4 समीकरणाची वजाबाकी म्हणजे 6x वजा 6y बराबर 1200 समीकरण 3. आता समीकरण 4 6x वजा 10y बराबर 800 समीकरण 4. वजाबाकी करायची, इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह, लक्ष द्या. 2 चिन्ह परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करा, हा गणितीय गुणधर्म. आता एक चिन्ह कंसाबाहेर एक कंसात, याचा अर्थ हे 2 चिन्ह परस्परांना गुणिला आणि हा गुणाकार काय होतो तर वजा गुणिला वजा अधिक, म्हणजे हे चिन्ह अधिक मध्ये परावर्तित. इथं सुद्धा वजा चिन्ह, इथं अधिक x वजा x, एक संख्या अधिक एक संख्या वजा. जर संख्या सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा काय होत असतो लोप. इथं काटाकाटी संपलं. आता अधिक 10y वजा 6y, एक संख्या अधिक एक संख्या वजा. आपल्याला या प्रोसेसमध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे, उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे. 10 तून 6 गेले 4 अधिक 4y हे उत्तर. आता 1200 मधून 8 गेले, उत्तर 400
वायला एकटं करू 400 कडे जाताना 4 भागीला स्वरूपात वाय बराबर हा 100 न गेलेला भाग. लक्ष द्या. आता वायची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा. लक्ष द्या. समीकरण 1 मध्ये वायची किंमत ठेवा. समीकरण 1 आहे 2x वजा 2y बराबर 400. हे समीकरण 1 आहे. यामध्ये वायची किंमत ठेवा. 2x वजा 2 गुणिला वायची किंमत 100. 2 गुणिला 100 अशी मांडणी का, तर 2y सोबत गुणिला वायची किंमत 100. समोर 400. लेकरांनो लक्ष द्या. आता 2x वजा हा गुणाकार 200 सर, समोर 400. आता 2x ला एकटं करा. 400 कडे जाताना हे वजा 200 अधिक 200 अशा स्वरूपात का मांडावे लागतात, त्या संबंधीचं निरूपण. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते. 2x बराबर ही बेरीज 600. x ला एकटं करू. 600 कडे जाताना 2 भागीला x बराबर 300. ही किंमत प्राप्त झाली x ची 300. आता प्रश्न एचा पगार किती, एच्या पगाराचं गुणोत्तर किती हा प्रश्न मनाशी. एचा पगार हा मुख्य प्रश्न. एचा पगार किती सर, लेकरांनो एचा पगार आणि पगाराचं गुणोत्तर आहे 2x. म्हणून या गुणोत्तरात x ची किंमत 300 हा गुणाकार लेकरांनो 600 रुपये हा एचा पगार होय. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. गणित समजलं नसेल पुन्हा एकदा निवांत पहा. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात एचा पगार 600 पर्याय क्रमांक ए मध्ये हे उत्तर दर्शवलेलं आहे. ओके. पगाराच्या आणि मासिक उत्पन्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.